सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मुलांकडनं निराशाजनक बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुमचं मन आज दुःखी राहील. तुम्हाला नवीन कला आज शिकावी लागेल. रखडलेलं काम तुमचं पूर्ण होऊ शकतं. कुटुंबासोबत तुम्ही आनंदानं वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेसाठी लवकर तयारी करावी लागेल, ज्यामध्ये त्यांना यश मिळण्याची जास्त शक्यता आहे. आज कुठलंही काम करताना तुम्ही वडिलांचा सल्ला कामात आणा, तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला भविष्याच्या चिंतेतनं आराम मिळेल. जर तुम्ही राजकारणामध्ये असाल तर आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कौटुंबिक व्यवसायामध्ये तुम्हाला वडिलांचं सहकार्य मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतील, ज्या तुम्हाला अंमलात आणाव्या लागतील, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच फायदा होताना दिसतोय. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकते. रखडलेली कामं आज पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत धार्मिक कार्यामध्ये तुम्ही आज सहभागी व्हाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज जास्तीची मेहनत घ्यावी लागेल. व्यस्त दिनचर्येमधून प्रेमजीवनासाठी तुम्ही वेळ काढाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी एक चांगली बातमी मिळेल. व्यवसायासाठी आजचा दिवस शुभ राहील. मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळण्याची शक्यता आहे. मुलं त्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडतील. कामाचा आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असेल. राजकीय मान सन्मान, पद आणि प्रतिष्ठा तुमची वाढू शकते. प्रवास घडेल, ज्यामुळे तुम्हाला आज फार फायदा होईल. मित्रांसोबत तुम्ही आज फिरायला जाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या बोलण्यातल्या सौम्यपणामुळे तुम्हाला विशेष मान मिळेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आज धावपळ होण्याची शक्यता आहे. आज डोळ्याचे आजार देखील तुम्हाला उद्भवू शकतात. आज शत्रू तुम्हाला नक्कीच त्रास देतील, परंतु तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या मनामध्ये कोणाबद्दलही चुकीचे विचार आणि कल्पना येणार नाहीत, याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये तुम्हाला आज भेटवस्तू मिळतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा काही कायदेशीर वाद सुरू असेल तर संभाषणातून नवीन वळण तो घेऊ शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांना आज यश मिळताना दिसते. मुलं भविष्याचा विचार करतील. घरामध्ये काही शुभ कार्य घडतील, ज्यावर तुमचे पैसे खर्च होतील. आज जर तुम्ही राजकारणामध्ये असाल तर तुमची प्रसिद्धी वाढेल. आज तुम्हाला आईचे प्रेम आणि आशीर्वाद मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुटुंबाच्या आनंदामध्ये सहभागी व्हाल. अनेक दिवसांपासून व्यवहाराची कोणतीही समस्या सुरू असेल तर ती आज दूर होईल. तुमच्या हातामध्ये आज पुरेसे पैसे मिळू शकतात, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आज प्रवासाची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये सुसंगतता येईल, त्यामुळे तुम्ही आज आनंदी असाल.
आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बेफिकीर राहू नका. रक्त, लघवी इत्यादी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील. कुटुंबामध्ये संतुलन राखून तुम्ही तुमचा वेळ आनंददायी कराल. संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल सतत चालू ठेवा. तुमचे शत्रू तुम्हाला कामाच्या ठिकाणी त्रास देण्याचा आज प्रयत्न करतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज सासरच्यांकडनं तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. कोणावरही आज लगेच विश्वास ठेवू नका, तुमचं नुकसान होऊ शकतं. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल आणि वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला सुखद अनुभव मिळतील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मैत्रिणीचं तुम्हाला खास करून सहकार्य मिळेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणत्याही प्रकारच्या वादविवाद किंवा भांडणामध्ये पडणं तुम्ही टाळा. यामुळे तुमचंच नुकसान जास्त होऊ शकतं. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीमध्ये आज तुम्हाला यश मिळेल. उपजीविकेच्या क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांचं आज तुम्हाला फळ मिळेल. व्यवसायामध्ये सामील झाल्यानं नफ्याच्या नवीन संधी तुम्हाला उघड्या होतील. कौटुंबिक व्यवसायामध्ये आज तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही कठोर परिश्रम तुम्हाला करावे लागतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कमी अंतराचा आज प्रवास घडेल. त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. कोणत्याही प्रकारच्या भांडणामध्ये पडणं तुम्ही टाळा. आपल्या बोलण्याच्या सौम्यतेनं सर्वात मोठ्या समस्या तुम्ही क्षणात सोडवू शकता. जोडीदाराच्या तब्येतीच्या समस्या आज तुम्हाला उद्भवतील. तुम्हाला आज अनावश्यक पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक चणचण भासेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कामाच्या वाढत्या व्यापामुळे तुमचा चिंतेमध्ये जाईल. वैवाहिक जीवनामध्ये काही वाद सुरू असतील तर ते आज संपुष्टात येतील. धार्मिक क्षेत्रामध्ये प्रवास करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे सावधगिरी बाळगा. इच्छेविरुद्ध तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती तुमची कमकुवत होईल. त्यामुळे सावधगिरी बाळगा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.